नमस्कार शेतकरी मित्रांनो, रॉयल शेतकरी चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण एकच विनंती आहे की व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कारण जेणेकरून शेती संबंधित म्हणा, पीक विमा म्हणा, असेच नवनवीन व्हिडिओ आमचा सर्वप्रथम पाहायला मिळतील. तर चला मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत खरीप हंगाम 2025च्या पीक विमा वाटपासंदर्भात एक महत्त्वाचा प्रत्येक घेण्याचा प्रयत्न करणार, अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि 35 जिल्ह्याची जे काही जे घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि खरीप हंगाम 2025चा सरसकट जे काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे आलेत आणि खूप कमी प्रमाणामध्ये आले, त्या शेतकऱ्यांना एकही रुपये भेटला नाही. ज्या ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कमी पैसे आले, त्यांच्या खात्यामध्ये तुमचं उर्वरित पैसे कधी येणार, अद्यापर्यंत कधी येणार, पीक विम्याचे रुपये भेटले नाही, तर त्यांच्या खात्यामध्ये पीक विमा कधी येऊ शकतो. तर या संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचा प्रयत्न करू. तर नमस्कार मित्रांनो, ज्ञानेश्वर रॉयल शेतकरी चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण पाहणार आहोत की आज पीक विमा संदर्भात एक सर्व प्रकरण आम्हाला आज सांगणार आहे. तर मी एकंदरीत आपण सुरुवात करणार आहोत की बीड जिल्ह्यापासून. जर बीड जिल्ह्यामध्ये जे काही एकही शेतकऱ्यांना पीक विमा आलेला नाही आणि बीड जिल्ह्यामध्ये जे काही मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं जे काही बाकी आहे, तर ते कॅल्क्युलेशन काय असेल, तर ते रकमा झिरो दाखवता येईल, तर पीक विमा मंजूर नाही. तर ते असे, परंतु तसा अशी कुठलीही नाही. आणि खरीप हंगाम 2025चा जे काही 17,500 रुपये पीक विमा तर बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भेटणार आहे. आणि बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये कॅल्क्युलेशन बाकी आहे, तर त्यामुळे त्या शेतकऱ्यांचं पीक विमा वितरण थोडं 5-6 दिवस लागू शकतो. तर योजनेमध्ये सुद्धा पीक विमा वाढ होणार आहे. तर यानंतरचा जिल्हा आहे लातूर. आणि लातूर जिल्ह्यामध्ये जे काही मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं पीक विमा होणार बाकी आहे, तर त्या शेतकऱ्यांचं काही पीक विमा असेल, तर ते लातूर जिल्ह्यामध्ये पीक विमा भेटणार आहे. तर थोडा येऊ शकतो, 7-8 दिवस वाटप होणार आहे. तर मोठ्या प्रमाणामध्ये कॅल्क्युलेशन सुरू आहे, शेतकऱ्यांचं होणं बाकी आहे. तर यानंतर आपण पाहायला गेलं तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये जे काही मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं जे कॅल्क्युलेशन बाकी आहे, तर काही शेतकऱ्यांचं कॅल्क्युलेशन झालेलं आहे. आणि सर्व शेतकऱ्यांचं कॅल्क्युलेशन पीक विमा या शेतकऱ्यांच्या बांधवांच्या खात्यामध्ये जमा होत नसू शकतो. आणि काही दिवसामध्ये खरीप 2025च्या जे काही पीक विमा होणार आहे, तर अशा कळत आहे. तर यानंतर आपण पाहायला गेलं तर धाराशिव जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खरीप हंगाम 2025चा पीक विमा सोयाबीन, मूग, तुरी, ज्वारी, बाजरी, मका, कांदा या सर्व पिकांचा पीक विमा मिळणार आहे. तर परंतु बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचं कॅल्क्युलेशन होण्याचं बाकी आहे. तर सर्व शेतकऱ्यांचं कॅल्क्युलेशन व्हायला किंवा 5 दिवसामध्ये कालावधी लागू शकतो. आणि पूर्ण झाल्यावर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा होणार आहे. तर अशी माहिती सध्या मिळत आहे. तर मित्रांनो, या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने जे काही वाटप बाकी आहे, तर त्या जिल्ह्यामध्ये अद्यापही भेटलेलं आहे कॅल्क्युलेशन वाटप बाकी आहे. तर आपण बऱ्याच साऱ्या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचं पीक विमा वाटप सुरू झालेलं. नांदेड जिल्ह्यामध्ये जे काही 30,000 रुपयेपर्यंत वाटप सुरू आहे. आणि हिंगोलीच्या शेतकऱ्यांना हेक्टरी 18,500 रुपये पीक विमा सुरू आहे. तर नांदेड, हिंगोली आणि परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर यासारख्या जिल्ह्यामध्ये पीक विम्याचं वाटप सुरू आहे. परंतु आता जे काही शेतकऱ्यांना पीक विमा भरला होता, त्याच्या 813 कोटी रुपयांचा 809 कोटी रुपये सोयाबीनसाठी आहे. तर हिंगोली सोयाबीनसाठी 98 कोटी 94 लाख रुपये आणि 63 कोटी 98 लाख रुपये आणि पहिल्या टप्प्यातली रक्कम आहे. आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये जे काही कॅल्क्युलेशन पूर्ण झाल्यावर तुम्हाला शेतकऱ्यांना सांगण्यात येण्यात येईल अंतिम रक्कम नाही आहे. तर जिल्ह्यामध्ये फक्त 2 कोटी 9 लाख रुपये जमा झालेला आहे. आणि शेतकऱ्यांना जालना जिल्ह्यामध्ये जवळपास 200 कोटी रुपयाच्या आसपास रक्कम मंजूर होणार आहे. आणि मंजूर जिल्ह्यामध्ये झाल्यानंतर जे काही 2 कोटी 9 लाखांची रक्कम आहे, तर एकूण कॅल्क्युलेशन झालेलं आहे. आणि त्यांच्या खात्यामध्ये सुरुवात होण्यासाठी चालू झालेला आहे. 200 कोटी रुपये जास्त सोयाबीनसाठी येऊ शकतो. आणि परंतु आपण पाहायला गेलं तर सुरू आहे. तर यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जवळपास मंजूर झालेलं आहे 25,000 मंजूर झालेला आहे. आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 400 कोटी रुपयांचा जे काही पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येऊ शकतो. आणि आता आपण याच्यामध्ये जाणून घ्यायचं शकतो की छत्रपती संभाजीनगर जिल्हा असेल, परभणी असेल आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये आहे पीक विमा मिळणार आहे. तर मित्रांनो, आपण पाहायला गेलं तर आता बुलढाणा जिल्हा आणि विदर्भ जिल्ह्यामध्ये जे काही 200 कोटी रुपयाचं जास्त मंजूर होणार आहे, तर ते मंजूर होण्यासाठी शेतकऱ्यांचं कॅल्क्युलेशन झालेलं आहे. आणि 5 कोटी 64 लाख रुपये मंजूर झालेलं आहे. आणि बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचं जे काही कॅल्क्युलेशन आहे, तर ते कॅल्क्युलेशन आता दुसऱ्या टप्प्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना भेटणार आहे. तर यानंतर वाशिम जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना मिळणार आहे. आणि पहिल्या टप्प्यामध्ये जे काही भेटलेलं आहे. आणि आपण पाहायला गेलं तर आता
ही काय रक्कम अंतिम दुसऱ्या टप्प्यामध्ये 100 ते 120 कोटी रुपये या शेतकऱ्यांना मिळणार आहे. तर आपण या अमरावती जिल्ह्यामध्ये जे 3,94,00,000 रुपये असं अमरावती जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना रक्कम मिळणार आहे. तर पहिल्या टप्प्यामध्ये आहे. तर मित्रांनो, आपण पाहायला गेलं तर आता उडीद, बाजरा, बाजी, मक्का आणि सर्व प्रकारच्या या पिकामध्ये मिळणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओमध्ये एवढंच आहे. व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओ जय हिंद, जय महाराष्ट्र.